आकाशवाणी मुंबई. कौस्तुभ बेरकर प्रादेशिक बातम्या देत आहेत. ठळक बातम्या. स्वच्छतेसाठी 1 तारीख 1 तास या प्रधानमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्वत्र स्वच्छता मोहिमेचं आयोजन. 2,000 रुपयांच्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने दिलेली मुदत येत्या 7 ऑक्टोबरपर्यंत वाढवली. ऑनलाईन गेमिंग, बेटिंग, कॅसिनो, अश्वशर्यती आणि लॉटरीवर उद्यापासून 28% GST लागू होणार. 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताची आजपर्यंत 10 सुवर्णपदकांसह 36 पदकांची कमाई. आणि अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळे येत्या 24 तासात दक्षिण कोकणात मुसळधार पावसाची शक्यता. स्वच्छतेसाठी 1 दिवस 1 तास श्रमदान करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. त्याला प्रतिसाद देऊन उद्या देशभरात विविध ठिकाणी स्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे. स्वच्छतेसाठी 1 तारीख 1 तास या देशव्यापी उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन महाराष्ट्राला देशात अव्वल स्थान मिळवून देण्याचं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरिकांना केलं आहे. स्वच्छता पंधरवडा स्वच्छता ही सेवा या अभियानाअंतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या आदल्या दिवशी म्हणजेच उद्या 1 ऑक्टोबरला राज्यात सर्वत्र नागरी तसंच ग्रामीण भागात 1 तारीख 1 तास या उपक्रमाअंतर्गत प्रत्येकानं ते असतील तिथं स्वच्छता साफसफाई करून या अभियानात सहभाग घ्यावा. गावागावांमध्ये शहरात प्रत्येक विभागात सकाळी 10 वाजल्यापासून या मोहिमेची सुरुवात होईल, ज्यातून स्वच्छतेची गरज, त्याचे फायदे, महत्त्व पटवून दिलं जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छता ही सेवा अभियानाअंतर्गत स्वच्छता श्रमदानाचं आयोजन उद्या सकाळी गिरगाव चौपाटीवर करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, शालेय शिक्षण मंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास मंत्री तथा मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्यासह इतर अधिकारी आणि सिनेसृष्टीतले नामवंत कलावंत, प्रतिष्ठित नागरिक उपस्थित राहणार आहेत. महानगरपालिकेच्या वतीनं संपूर्ण मुंबईत एकूण 178 ठिकाणी हा उपक्रम राबवला जाणार आहे. स्वच्छता श्रमदानाच्या ठिकाणी नागरिक त्यांचे छायाचित्र सेल्फी काढून https स्वच्छताहीसेवा.com या संकेतस्थळावर अपलोड करू शकतील असं महापालिकेनं सांगितलं आहे. स्वच्छता ही सेवा उपक्रम आणि महात्मा गांधी जयंतीनिमित्त धुळे जिल्ह्यातल्या विविध शाळांमध्ये आज स्वच्छता अभियानाचं आयोजन करण्यात आलं होतं. कमलाबाई कन्या हायस्कूल, JRCT हायस्कूल तसंच जिल्हा परिषद शाळांमधल्या विद्यार्थ्यांसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी शाळा आवारांमध्ये स्वच्छता केली. विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात आले होते. चंद्रपूर इथं गेले 20 दिवस सुरू असलेलं ओबीसी आंदोलन सरकारच्या आश्वासनानंतर आज मागे घेण्यात आलं. राज्य सरकार आणि ओबीसी नेत्यांमध्ये काल मुंबईत बैठक झाली. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतलं. मराठा किंवा ओबीसी कुठल्याच समाजावर राज्य सरकार अन्याय होऊ देणार नाही अशी ग्वाही फडणवीस यांनी यावेळी दिली. दरम्यान भाजपाची सत्ता असलेलं केंद्र आणि राज्य सरकार दोघेही आरक्षण विरोधी आहेत. जातनिहाय जनगणना केल्याशिवाय महिला आरक्षणाचाही काहीही फायदा होणार नाही अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजा राजापुरे यांनी आज गडचिरोलीत पत्रकार परिषदेत केली. किल्लारी भूकंपाला आज 30 वर्ष पूर्ण झाली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री राजेश टोपे यांच्यासह अनेक मान्यवरांनी भूकंपात मृत्यू पावलेल्या नागरिकांच्या स्मृतींना आज किल्लारी इथं अभिवादन केलं. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनीही किल्लारी इथं स्मृतीस्तंभाला पुष्पचक्र वाहून अभिवादन केलं. ईद ए मिलादनिमित्त आज धुळे शहरातून मुस्लिम समाजाच्या वतीनं भव्य मिरवणूक काढण्यात आली. शहरातल्या प्रमुख आग्रा मार्गावरून निघालेल्या या मिरवणुकीत हजारोंच्या संख्येनं मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. यावेळी चोख पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. शहरातल्या पांझरा नदी किनाऱ्याच्या अंजान शाह दर्गा इथं सामूहिक नमाज अदा केल्यानंतर मिरवणुकीची सांगता झाली. बीड शहरातही ईद ए मिलादुन्नबी निमित्त आज भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत मक्का मदिनाची प्रतिकृती लक्षवेधक ठरली. हजरत शरहे शाहवली दरगाह इथून जुलूस निघाला आणि चांदणी चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, माळीभेस आदी प्रमुख मार्गावरून निघून जुना बाजार इथल्या कादर पाशा मस्जिद इथं त्याचा समारोप करण्यात आला. भारतीय रिझर्व्ह बँकेने नागरिकांना 2,000 रुपयांच्या नोटा बँकांच्या शाखेत जमा करण्यासाठी दिलेली मुदत येत्या 7 ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे. रिझर्व्ह बँकेने 19 मे 2023ला 2,000 रुपयांच्या नोटा चलनातून काढून टाकण्याचं जाहीर केलं होतं.
त्यासाठी नागरिकांना आपल्याकडील नोटा बँकांच्या शाखेत जमा करण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदत जाहीर केली होती, ती आज वाढवण्यात आली. 8 ऑक्टोबरपासून या नोटा केवळ रिझर्व्ह बँकेच्या देशभरातल्या 19 कार्यालयांमध्ये जाऊनच बदलाव्या लागतील. आतापर्यंत चलनात असलेल्या 2,000 रुपयांच्या 96% नोटा परत करण्यात आल्या असल्याची माहिती रिझर्व्ह बँकेने दिली आहे. मात्र 2,000 रुपये मूल्याच्या नोटा वैध चलन असल्याचंही बँकेनं स्पष्ट केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. ऑनलाईन गेमिंग, बेटिंग, कॅसिनो, अश्वशर्यती आणि लॉटरीवर उद्यापासून 28% GST लागू होणार आहे. गेल्या ऑगस्टमध्ये वस्तू आणि सेवा कर परिषदेच्या 51व्या बैठकीत हा निर्णय झाला होता. आज त्याची अधिसूचना जारी झाली असून उद्यापासून तो लागू होणार आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष नितीन गुप्ता यांना केंद्र सरकारनं 30 जून 2024 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. याबाबतचं प्रसिद्धीपत्रक आज जारी करण्यात आलं. या प्रसिद्धीपत्रकानुसार मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीनं गुप्ता यांना कंत्राटी तत्वावर ही मुदतवाढ द्यायला मंजुरी दिली आहे. गुप्ता हे 1986च्या भारतीय महसूल सेवेचे तुकडीतील अधिकारी आहेत. जून 2022मध्ये त्यांची केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. चीनमधील हांगझोऊ इथे सुरू असलेल्या 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत रोहन बोपण्णा आणि ऋतुजा भोसले या भारतीय जोडीनं आज चीनी तैपेईच्या लियांग एन शुओ आणि हुआंग सुंग हाओ यांना हरवत सुवर्णपदक पटकावलं. स्क्वॉशमध्येही भारतानं पाकिस्तानला नमवत स्पर्धेतल्या 10व्या सुवर्णपदकावर मोहर उमटवली. त्याआधी सरबजोत सिंग आणि दिव्याने 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत भारताला रौप्य पदक मिळवून दिलं. भारतीय जोडीच्या प्रभावी कामगिरीमुळे खेळावर चांगली पकड मिळाली होती. मात्र चीनच्या नेमबाजांनी 16-14 फरकानं हा सामना जिंकला. टेबल टेनिसमध्ये भारताच्या अहिका आणि सुतीर्था या महिलांच्या जोडीनं प्रतिस्पर्धी चीनच्या जोडीला हरवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. पुरुष हॉकीमध्ये संध्याकाळी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे. भारताने या स्पर्धेत आतापर्यंत 36 पदकं जिंकली आहेत. यात 10 सुवर्ण, 13 रौप्य आणि 13 कांस्य पदकाचा समावेश असून भारत पदकतालिकेत 4थ्या स्थानावर आहे. देशात 1 जूनपासून आत्तापर्यंत सरासरीच्या 94% तर महाराष्ट्रात 96% पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. कोकणात सरासरीच्या 110%, मध्य महाराष्ट्रात 87%, मराठवाड्यात 87% आणि विदर्भात 97% पावसाची नोंद झाली आहे. दक्षिण कोकण किनाऱ्याजवळ अरबी समुद्रात तीव्र कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं असून हा पट्टा आज रात्रीपर्यंत पणजी आणि रत्नागिरी दरम्यान कोकण गोवा किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. यामुळे येत्या 24 तासात दक्षिण कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. पुण्यातलं खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरलं आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सतत पाऊस पडत असल्यानं पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे धरणाच्या सांडाव्यावरून मुठा नदीपात्रात आज रात्री 11 वाजता 856 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग पुन्हा कमी जास्त करण्याची शक्यता आहे. सखल भागातल्या नागरिकांना सूचना देण्यात याव्या आणि सर्वांनी योग्य खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. हिंगोली जिल्ह्यातल्या सालापूर इथं काल संध्याकाळी ओढ्याला पूर आला होता. ओढ्यातून जाताना पुराचा अंदाज न आल्याने एक बैलगाडी पाण्यात उलटली. यात गाडीचे 2 बैल, 2 म्हशी आणि गाडीचालकाचा मृत्यू झाला. येत्या 2 दिवसात राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे. या काळात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असून राज्याच्या किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता वेधशाळेनं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. स्वच्छतेसाठी 1 तारीख 1 तास या प्रधानमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्वत्र स्वच्छता मोहिमेचं आयोजन. 2,000 रुपयांच्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं दिलेली मुदत येत्या 7 ऑक्टोबरपर्यंत वाढवली. ऑनलाईन गेमिंग, बेटिंग, कॅसिनो, अश्वशर्यती आणि लॉटरीवर उद्यापासून 28% GST लागू होणार. 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताची आजपर्यंत 10 सुवर्णपदकांसह 36 पदकांची कमाई. आणि अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळे येत्या 24 तासात दक्षिण कोकणात मुसळधार पावसाची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.